नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की कांता आणि सिंधूला एकत्र बघितल्यानंतर कांताचा बाप असतो तो घाईने लगेच रागाने रत्नपारखी कुटुंबात जातो आणि तेथे सिंधूच्या चरित्रावर खूप काही असे आरोप करतो. राघवला सुद्धा म्हणत असतो की तू सुद्धा ज्या बाईचे माझ्या मुलाबरोबर आणि तुझ्याबरोबर संबंध आहे, तू सुद्धा तुझ्या बायकोसारखेच दोन ठिकाणी संबंध ठेवतो. म्हणजे सिंधू ही माझ्या कांताबरोबर सुद्धा आहे आणि तिने पूर्ण त्याला वेडे केले. तर राघवला खूप राग येतो. राघव लगेच तेथेच त्याची गचंडी धरतो आणि राघवला हा राग अनावर होतो म्हणून तो घाईने सिंधूच्या घरी येतो. सिंधूच्या हाताला धरतो आणि सिंधूला एका निवांत ठिकाणी तो रागाने घेऊन जातो. तेव्हा सिंधूला हा विचारल्यानंतर की कांताचा बाप जे काही बोलला ते सर्व तो सिंधूला सांगतो. राघव म्हणतो की सिंधू, मला आज एका गोष्टीचे उत्तर दे की कांता आणि तुझ्यामध्ये असे कोणते नाते आहे की तुम्ही एकत्र आलात, एकत्र गप्पा करतात. राशीबरोबर सुद्धा कांताचे चांगले संबंध आहे. तर सिंधूला या गोष्टीचा खूप राग येतो. सिंधूचा राग अनावर होतो. सिंधू ही राघवला म्हणते की प्रत्येक वेळी बाईला का दोषी ठरवले जाते, बाईची काही चूक नसताना सुद्धा तिच्यावर संशय घेतला जातो. आजपर्यंत तुम्ही मधुबरोबर लग्न केले, मी त्यावर काही तुम्हाला विचारले का? कोणत्या हक्काने तुम्ही मला हे सर्व विचारतात? जो हक्क होता तो तर तुम्ही गमावला आणि तुम्ही असा प्रश्न विचारला, त्यामुळे माझ्या मनात तुमच्याविषयी जी जागा होती ती सुद्धा कमी झाली. तर सिंधूला खूप राग येतो आणि सिंधू म्हणत असते की परत मला तुमचं तोंडसुद्धा दाखवू नका, कारण मी तुमच्या मुलाला बरं करण्यासाठी, एक पेशंटची काळजी घेण्यासाठी येथे आले होते. मला इकडे येण्याची काय गरज नव्हती, कारण मी माझ्या मुलीसोबत तिकडे आनंदी होते. कारण तुम्ही जो मला धोका दिला तो मी कधीच विसरू शकत नाही आणि माझ्या जखमेवर आता मीठ चोळण्याचा प्रयत्न करू नका. जर इथून पुढे माझ्यावर कोणत्या हक्काने तुम्ही संशय घेतला तर मी तुमचं कोणतंही हे नातं बघणार नाही. तेव्हा सिंधू खणखणीसी राघवच्या कानाखाली देते, कारण सिंधूला खूप राग आलेला असतो. राघवने आपल्या चरित्रावर संशय घेतला म्हणून सिंधूला आणखीनच राग येतो आणि कांताच्या बापाने जे काही रत्नपारखी कुटुंबात सिंधूच्या चरित्रावर शिंतोडे उडवलेले असतात, तर सिंधू घाईने कांताच्या घरी जाते. कांता तर खूपच खुश असतो, कारण सिंधूने त्याला पहिल्या वेळेस चहा घेण्यासाठी बोलवलेले असते. तेव्हा सिंधू घाईने तेथे येते आणि कांताच्या सनकने कानामागे लावते. कांता म्हणतो की सिंधू, तुला काय झाले? तेव्हा सिंधू म्हणत असते की तुझा बाप कुठे आहे आणि त्याला रत्नपारखी कुटुंबात जाण्याची काय गरज होती? तेथे गेल्यानंतर माझ्या चरित्रावर त्याने शिंतोडे का उडवले? आपल्यामध्ये असे कोणते नाते आहे? आजपर्यंत मी तुझी कोणतीही मदत घेतली नाही, मग तुझा बाप असे संशय का घेतो? आणि तर कांता म्हणत असतं की सिंधू, तू शांत हो, मी त्यांना समजावतो आणि रत्नपारखी कुटुंबात सुद्धा जातो आणि राघवला सुद्धा समजावण्याचा प्रयत्न करतो की आमच्यामध्ये असे कोणते नाते नाही. सिंधू म्हणत असते की तुला काय समजायचे ते तुझ्या बापाला समज, पण रत्नपारखी कुटुंबात आणि राघवबरोबर तू कधीही हे सांगायला जायचे नाही आणि कोणताही संबंध मी सुद्धा तुझ्याबरोबर ठेवणार नाही. सिंधूला खूप राग आलेला असतो. कांता सिंधूला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे राघवला सिंधू ही वाटेल तसे बोललेली असते म्हणून राघवला सुद्धा खूप राग येतो, कारण सिंधूने म्हणलेले असते की आता आपल्यामध्ये कोणतेही असे संबंध नाही आणि कोणत्या हक्काने तुम्ही मला हे सर्व बोलतात. म्हणून राघवला खूप राग येतो आणि तो घाईनेच गाडी चालवत घरी येतो. त्याला असे वाटत असते की सिंधू खरंच आपल्या आयुष्यामध्ये नको, कारण आज सिंधू जे काही वागले ते खरंच हे लाजवण्यासारखे होते. म्हणून तो अंकुरला म्हणत असतो की आता लवकरच तू तुझ्या तब्येतीत सुधारणा करायची आणि या रेसमध्ये पार्टिसिपेट करून तुला ही रेस कशा प्रकारे जिंकायची. तर इकडे अंकुर खूप प्रयत्न करत असतो, कारण त्याला वाटत असते की जर ही रेस मी जिंकली तर राशीला माझे बाबा हे ॲडॉप्ट करतील आणि सिंधू, मी आणि बाबा राशी एकत्र राहू शकतील. कारण अंकुरला वाटत असते की राशी, सिंधू, आंटी आणि राघव ते एकत्र यावे म्हणजे त्यांचे कुटुंब पूर्ण होईल. त्यासाठी तो रेस जिंकण्याचा प्रयत्न करत असतो आणि राघव घाईने रागात ते सर्व करून घेण्याचा प्रयत्न करत असतो, कारण अंकुर जर बरा झाला तर सिंधू येथून जाईल असे मधूला सुद्धा वाटत असते. कारण कांताच्या वडिलांनी जे आरोप केलेले असतात त्यावरून सर्वजण सिंधूवर नाराज असतात. इकडे सिंधूने घाईने ते शहर सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि ती आपल्या गावी जाण्यासाठी निघलेली असते.
कांताला खूप राग येतो आणि कांताने ठरवलेले असते की आता राशीला तिच्या वडिलांचे नाव सांगायचे. म्हणून कांता आपल्या बापाला चांगला धडा शिकवण्यासाठी तो खूप दारू पितो आणि दारू पिऊन एका उंच अशा गच्चीवर तो उभे राहतो आणि जीव देण्याचा प्रयत्न करत असतो. तर कांताचे बाप हे सर्व बघतो आणि खूप घाबरतो. कांताला म्हणत असतो की तू जे सांगेल ते मी ऐकायला तयार आहे. तर कांता म्हणत असतो की तुला काय गरज होती रत्नपारख्यांच्या कुटुंबात जायचं आणि सिंधूवर असे आरोप करायची आणि आता यापुढे तू सर्वांसमोर सिंधूची माफी मागायची. त्यानंतर कांता हा राशीचे जे काही सत्य आहे ते सांगण्यासाठी रत्नपारखी कुटुंबात आलेला असतो आणि मला राघवबरोबर महत्त्वाचे बोलायचे असं दारू पिऊन तो म्हणत असतो. पण घरातील कोणीही ऐकून घ्यायला तयार नसतात. सर्वजण कांताची खूप धुलाई करतात. तर राघवसुद्धा कांताला बेदम मारतो. मधू कांताला सोडवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र सर्वजण मधूलाच बोलत असतात. तर राघवने कांताची खूप अशी धुलाई केलेली असते. काकू विचार करते की कांताला असे काय बोलायचे होते राघवबरोबर. सिंधूने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो की सिंधूला वाटत असते की नको ह्या सर्व संकटात तोंड देण्यासाठी. म्हणून सिंधू शकवात्या आणि राशीला तेथून आपल्या बस स्टँडवर आलेली असते आपल्या सर्व सामान घेऊन. तर जो काही हा घराचा मालक असतो तो लगेच कांताला फोन करतो आणि सर्व सांगतो की सिंधू सावंत या घरातून कायमच्या निघून गेल्यात. तर कांताला खूप मोठा धक्का बसतो. कांता इकडे बडबड करतच असतो. राघव पुन्हा दरवाजा उघडतो आणि कांताची परत धुलाई करतो की राशीचे नाव का घेतो तुझ्या या घाण तोंडातून. तर लगेच कांता म्हणत असतो की आज तुला सत्य मी जाणून घेतल्याशिवाय येथून जाणार नाही. तुला जितके मारायचे तितके तू मारू शकतो, मला सुद्धा मारायचे आहे, पण त्या मरणा अगोदर मी तुला एक सत्य सांगतो. राशी ही तुझी मुलगी आहे आणि सिंधू अजूनपर्यंत सुद्धा तुझ्यावर प्रेम करते. तुमच्या प्रेमाची निशाणी ही राशी आहे. तर ते ऐकून राघवला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे सिंधू जायला निघलेले असते. सिंधूला अंकुरचे भासवत असतात. राघव म्हणतो की ए बेवड्या, काय बोलतो तू? सिंधू कधीच आई होऊ शकत नव्हती आणि तू हे खोटं बोलतोस. तर कांता म्हणत असतो की तुझा आणि माझा बाप वर बसलेला आहे देवप्पा, त्यानेच हा चमत्कार केला आणि सिंधूच्या पोटी तुझ्या पोटचे म्हणजे राशी ही जन्माला आली. तर राघवचे डोळे उघडतात. कांता म्हणत असतो की इतकी छोटीशी मुलगी तुला ॲडॉप्ट घेण्यासाठी सांगत होती आणि तू तिचे काहीच ऐकले नाही. किती तू एकदा डोळे उघड आणि विश्वास ठेव. म्हणून तो राघवचे डोळे उघडतो. तर कांता सांगतो की आता वेळ निघून गेलेली आहे, कारण सिंधू ही राशीला घेऊन परत ही नांदगावला जायला निघलेली आहे. सिंधू कुणाचे काही ऐकत नसते आणि तिला वारंवार तिकडे जाऊशी वाटत नसते, कारण तिला वाटत असते काही संकट तर आले तर. इकडे राघव लगेच गाडीत बसतो आणि घाईने त्याला सर्व राशीबरोबरचे क्षण आठवतात आणि तिकडे जायला निघलेला असतो. तो सिंधूला फोन करण्याचा प्रयत्न करतो, मात्र बस निघलेली असते. ते ऐकून राघवला आणखीनच धक्का बसतो आणि राघव हा जोरात गाडी चालू करून जायला निघलेला असतो. तेव्हा राशीच्या हाताला धरून राघव हा सिंधूला आणि राशीला थांबवतो. तेव्हा आता राशी आणि सिंधूचे सत्य समजल्यानंतर राघव प्रेमाने त्यांना घरी घेऊन येणार का, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.